मोठी बातमी आहे। बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सुद्धा दिसतोय। गेटवे ऑफ इंडियावरती समुद्राला उधाण आलंय। उंच लाटा उसळतायत। तिथे पर्यटकांना पोलिसांनी बंदी घातली आहे येण्यावरती आणि किनारपट्टीवरती फिरण्यास महापालिकेने पूर्णपणे बंदी घातलेली असतानाही गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची अजूनही गर्दी होतीये। खवळलेला समुद्र आणि महाकाय लाटा बघण्यासाठी मुंबईकरांपेक्षा परराज्यातले पर्यटक मोठ्या प्रमाणात गेटवे ऑफ इंडिया जवळ दिसून येत होते। गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रतटाच्या बाहेर लाटांचं पाणी वेगानं उडताना दिसतंय। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, सध्या परिस्थिती काय आहे गेटवे ऑफ इंडिया किंवा मुंबईतल्या एकूणच सर्व समुद्र किनाऱ्यांवरती? मी सध्या गेटवे परिसरामध्ये आहे आणि जिथे मी दाखवू शकते की समुद्राला किती मोठ्या प्रमाणावर उधाण आलेलं आहे। समुद्राला उधाण येणार असल्यामुळे बिपरजॉयचा जो काही थोडाफार परिणाम जो समुद्रावर किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरावर जो होणार होता, त्यामुळे पोलिसांनी दक्षतेचा इशारा दिलेला होता। सगळ्यांना समुद्र किनाऱ्यापासून लांब राहायला सांगितलेलं होतं। विशेषतः काही पर्यटक जे आहेत, जे कधीही मुंबईमध्ये आलेले नसतात, ज्यांनी कधी समुद्र बघितलेला नसतो, त्यांना अशा वेळेला समुद्र बघण्याचा मोह जो आहे तो आवरत नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय की ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे। खरं तर पोलीस सुद्धा आहेत, पोलीस लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तरी सुद्धा काही पर्यटक मात्र अजूनही समुद्र बघण्यास उत्सुक असलेले आपल्याला बघायला मिळते आहे। मुंबईतला विशेषतः जो हा परिसर आहे, कुलाबाचा परिसर आहे, या परिसरामध्ये गेटवे परिसरामध्ये आपण पाहतोय की समुद्राचं पाणी पूर्ण मातकट रंगाचं झालेलं आहे। समुद्र किती खवळलेला आहे यावरून दिसून येत आहे। त्यातच मान्सूनला सुद्धा सुरुवात झालेली आहे। एकत्रित परिणाम आहे हा मान्सून आणि बिपरजॉय याचा, आणि त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा म्हणून सगळ्या समुद्र किनाऱ्यांपासून पर्यटकांना लांब राहण्यास सांगितलेलं होतं। आपण पाहतोय की तरी इथं लोक जे आहेत ते काही प्रमाणात येताना आपल्याला दिसतंय। सध्या सकाळची वेळ आहे। जसं जसं हळूहळू दिवस उजाडत जाईल किंवा अजून वेळ होत जाईल, 10, 10:30, 11च्या सुमारास पर्यटकांची संख्या या ठिकाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच पोलीस सुद्धा त्यावेळेला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गस्त घालताना आपल्याला दिसतील। तुर्तास तुरळक पोलीस आहेत जे पर्यटकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, परंतु पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळं बरेच पर्यटक ही जी तटबंदी आहे या तटबंदीवर येऊन समुद्र कसा उसळलेला आहे, त्याला कसा उधाण आलेला आहे हे पाहताना आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे मुंबईकर असतील किंवा मुंबईच्या बाहेरून समुद्र बघण्यासाठी किंवा पर्यटक आलेले असतील, त्यांना कृपया आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा की आत्ता समुद्र खवळलेला आहे, उंच लाटा उसळतायत, त्यामुळे समुद्रात जवळ काही जाऊ नका। यानंतर आता पाहूयात होऊ दे व्हायरलमध्ये व्हायरल व्हिडिओज। पाकिस्तानातील चांद नवाब या टीव्ही रिपोर्टरचा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता एका नव्या रिपोर्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। हा रिपोर्टर पाकिस्तानातला असल्याचा दावा नेटकर यांनी केलाय। या पत्रकारानं पाण्याची खोली प्रेक्षकांना लाईव्ह दाखवण्यासाठी ते पाण्यातच उडी मारली आहे आणि पाण्यात उडी मारूनही तो आपली रिपोर्टिंग सुरू ठेवतोय। हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरत नाहीये। त्यानं पाण्यात उडी मारल्यानंतर पाठीमागे काही जण हसतानाचा आवाज सुद्धा येतोय आणि हा खराखुरा न्यूज रिपोर्टर नसून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचा दावा देखील केला जातो। आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याचा